मूळच्या रकमेला बाद न येता घर बसल्या जर आम्हाला 10 रुपये येत असतील, मूळच्या रकमेला बाद न येता हितोपदेश. म्हणून मग एक सांगू आणि पुढे जातो. हितोपदेशाचा शेवट. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात तिथपर्यंत जगाकडे पैसे असतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपेल त्या दिवशी आजूबाजूला कोणाजवळच पैसा नसतो. स्टेटमेंट कळली? समजून सांगतो. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात ना, काय तिथपर्यंत तुम्हाला कोणी नाही म्हणतच नाही. माझं बोलणं समजलं का? या 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 माणसं बघा भेटली की नाही, काय लागलं ते या बरं का आमच्याकडे घेऊन जा, कारण त्याला माहिती आहे मागायलाच येणार नाही. मग एक दिवस असा त्याच्यावर उलटा प्रसंग आला आणि त्यावेळेला गेला. त्यावेळेला घरदार इस्टेट संपली होती. म्हणले मागे आपण म्हणाला होता की लागेल तेव्हा या, म्हणून आलो. नाही नाही म्हणले, त्यावेळची परिस्थिती निराळी होती. माझ्याकडे सुद्धा त्यावेळेला होते, आता माझ्याकडे नाहीत, मी होते म्हणून म्हणालो. लक्षात ठेवा, जिथपर्यंत आपल्याजवळ पैसे असतात तिथपर्यंत सगळ्यांच्या खिशात असतात. पण ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे संपतात तेव्हा जगात तुम्हाला देण्याकरता 1 रुपया सुद्धा कोणाजवळ नसतो. हे विसरू नका. म्हणून आयुष्यात हितोपदेश सांगतो, कधी आपला खिसा रिकामा करू नका. आपल्या पोटात वागवलेले असले तरी. माझं बोलणं कळलं? चिल्लर त्यांना द्यावी, बंदी नोट आपल्या खिशात ठेवावी. त्याला प्राणप्रतिष्ठाही करण्याची गरज उत्सवांच्या निमित्ताने असते, पण एरवी आपल्या प्राणाची प्रतिष्ठा त्यांनीच केलेली आहे म्हणून जिवंतपणा आहे. इथला प्राण संपल्यानंतर तुमची प्रतिष्ठा काय? नाही नाही, इथला प्राण संपल्यानंतर तुमची प्रतिष्ठा काय? तुमची प्रतिष्ठा माहिती आहे? पाऊस असला तरी स्मशानात न्यायचं आणि पेटवून द्यायचं. प्रतिष्ठा कळली? जास्ती साठलेला कचरा जसा आपण पेटवून देतो तसं तुमच्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठित आहे बरं का. माझ्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी प्राणाची प्रतिष्ठा झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला मला प्रतिष्ठा आहे. म्हणून या, बसा, चहा घेता का, पोहे घेता का? मग म्हणतात यांना पोहे आवडत होते बरं का. काय पण यांना पोहे आवडत होते म्हणून हे खायचे गप्प बसलेत असं समजू? कशा करता सांगितलं मी? जेव्हा जो काही गणपती आपला चाललेला आहे, जे काही आपण ऐकतोय, तो काही असा नाही. तो एकदा तुमच्या चित्तात जडल्यानंतर, तो तिथून त्याची स्थापना झाल्यानंतर तुमच्या हृदयात या प्रवचनाच्या माध्यमातून तो कधी हलू नये हीच संकल्प आहे. म्हणून आपण प्रार्थना केली, देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी दोजी. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखा द्रष्टा निर्माण झाल्यानंतर मग काय विचारावं? साहित्य काय, काव्य काय, नाट्य काय? बरं का, कौतुकच सगळं. काव्य आणि नाट्य हा जरा खालचा प्रकार आहे साहित्यातला, म्हणून क्षुद्र घंटिका असं वर्णन केलं. पायातले पैंजण. क्षुद्र घंटिका का म्हटलं नाही का? म्हणजे साहित्यातला. आता वर जे ब्रह्माबद्दल वर्णन केलं, कशाबद्दल वर्णन केलं? ओम नमोजी आद्य तत्वाबद्दल वर्णन केलं. आणि आता काय? काव्य आणि नाट्य या क्षुद्र घंट असं वर्णन करत करत महाराज म्हणाले, देखे काव्य नाटिका जे निर्धारिता सकौतुका त्यांची ऋणधुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. मग त्याच्यातून जो अर्थध्वनी निर्माण होतो, काल आपल्याला सांगितलं दृश्य काव्य असून बाकीचे काव्य. मग आता कसं आहे? दृश्य आहे,
काल पुष्कळ सांगितलं तुम्हाला त्याच्याबद्दल. आता काव्यामध्ये पुराण मोडतात. महाभारत आहे, हे काव्य आहे, महाकाव्य आहे. रामायणाला सुद्धा आपण काय म्हणतो? महाकाव्य म्हणतो. महाभारताला सुद्धा आपण काय म्हणतो? महाकाव्य म्हणतो. मग असं जे आहे, आता त्याच्यातला जो अर्थध्वनी आहे हा शब्दाने असा आहे आणि त्यातल्या ध्वनीने, एक सांगू का, काव्याचं जीवित म्हणजे ध्वनी. शब्दातून जो ध्वनी प्रगट होतो ते त्या काव्याचा जिवंतपणा आहे बरं का. त्याच्यामध्ये जर तो ध्वनी तसा प्रगट झाला नाही तर तो अर्थ उमटत नाही. ध्वनी फार आहे. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय 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 जय. नाही का, ध्वनी प्रगट होणं काय काय महत्वाचा भाग आहे. तसा ध्वनी, अर्थध्वनी शब्द काय वापरला? देखे क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. अर्थध्वनी, त्या ध्वनीतून, अहो ध्वनीतून आपल्याला पुष्कळ कळतं ना बरं का. अहो ध्वनी कितीतरी सांगतो. शाळा भरल्याचंही सांगतो आणि शाळा सुटल्याचंही सांगतो. ठण 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 भरली बरं का, पहिली घंटा झाली बरं का, सुटली बरं का. ध्वनी, साध्या बोलण्यातून सुद्धा जो ध्वनी उमटतो ना त्याच्यातून माणसाला कळतं की रागवलेत का लाक्षणिक बोलतायत का खोटं खोटं बोलतायत. हे कशातून कळतं? काय बरं झालं यायचं सुचलं घरी. आता काय स्वागत आहे का? आगतम स्वागतम काय आमचे मामा सुरुवात करतात, आगतम स्वागतम. या बरं झालं. घराकडे पाय वळले हे काय कमी आहे? आता याच्यात कुठे राग दिसत नाही, शब्दाला धक्का, पण आघात असा आहे, या या बरं झालं. जेवायला तरी आलात हे आमचं नशीब समजायचं. नाहीतर तुम्हाला घरची कुठची आठवण होते, घरी कोण आठवण करायला आहे तुमचं, बाहेर जग पडलंय तुम्हाला. तो म्हणाला आता किती बोलशील. ती म्हणली अहो मी काही कशाला धक्का दिला का? अगं पण तुझा स्वरातला ध्वनीच असा होता की हे सगळं बोलणं तुझं लाक्षणिक आहे आणि मला शालजोडीतून हाणतेस. हे तुझ्या त्या ध्वनीतून मला कळलं. म्हणून हा जो ध्वनी आहे तो फार मोठा मजेशीर आहे. म्हणून लक्षात घ्या. काही काही वेळेला वाढताना, बोलताना, चालताना पुष्कळ, आता मी काही वेळ काढत नाही त्याच्यात, पुष्कळ सांगायचं म्हटलं तर पुष्कळ होतं. अर्थध्वनी. आता काय आहे हे बघा, शास्त्रातले भाग फार आहेत. व्यंग अथवा ध्यानी काव्य, गुणीभूत व्यंग काव्य, चित्रकाव्य, अशी अनेक प्रकारची काव्य आहेत. आता पुढे जाऊया. नाना प्रमेयांची आपरी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माधारी रत्ने भली. या काव्य नाटकातील निरनिराळ्या सिद्धांताचे प्रकार व त्यांचा सुरेखपणा ही मार्मिकपणाने पाहिली असता त्यात औचित्यपूर्ण पदे आहेत, ती सुंदर रत्ने आहेत. काय सांगतायत बघा. नाना प्रमेयांची आपरी. प्रमेय म्हणजे काल आपल्याला सांगितलं सिद्धांत. सिद्धांताच्या शिवाय बोललंच नाही बरं का. आपलं हे काय चाललंय? सिद्धांत आणि दृष्टांत. दृष्टांत कशा करता असतात? सिद्धांत समजण्याकरता नाही का. आता घंटा, नाद हा आत्ता मगाशी 2 मिनिटापूर्वी माझा सिद्धांत होता, पण तो सिद्धांत तुम्हाला लक्षात येण्याकरता मी दृष्टांत मांडले. मग लाक्षणिक आवाज कसा, रागाचा आवाज कसा, म्हणजे ध्वनी कसं काम करतो लक्षात आलं का? मी मागेही तुम्हाला सांगितलंय की ज्ञानेश्वरीमध्ये
9,000 ओव्या आहेत, त्यापैकी 4,500 सिद्धांत आणि 4,500 दृष्टांताच्या ओव्या आहेत. कशा करता दृष्टांत? सामान्य माणसाला कोणतीही गोष्ट दृष्टांताच्या माध्यमातून कळते. एखाद्या माणसाला माहिती नसेल नाव, तर काहीतरी माध्यम वापरावं लागतं बरं का, नाहीतर काही कळत. अगं तो कपाटातला कागद आण. बायको म्हणली अहो कपाटात सगळेच कागद पडलेत, कोणचा आणू? अगं त्या हिरव्या फाईलच्या खाली ठेवलाय तो. हां कळलं. हिरव्या फाईलने काय दाखवलं? हां मग तिथे 2-3 होते. अहो म्हणले 2-3 आहेत, त्यातला कोणचा आणू? त्यातला लखोट्यात ठेवलाय तो आण. याने काय झालं? मग तिने बरोबर आणून दिलं बरं का. तसं सिद्धांत काय याच्यातला? तर मला तो कागद मिळणं. सिद्धांत काय? मला तो कागद मिळणं. आता तो मिळण्याकरता मी कुठे ठेवलाय, काय ठेवलाय, हे प्रवचन तर करायला. प्रवचन केल्याशिवाय तो कागद कसा सापडणार? नीट समजून सांगितल्याशिवाय कागद सापडत नाही. तसं दृष्टांत द्राष्टांताच्या माध्यमातून त्याचा योग्य उपाय केल्याशिवाय मूळ सिद्धांत कळत नाही, मूळ प्रमेय कळत नाही. हा सिद्धांत आहे सांगायचा. कळलं? हे लक्षात ठेवा. म्हणून काही काही माणसं म्हणतात अहो किती दृष्टांत, अहो इतके कोटी तुमचे इतके शहाणी आहेत बरं का. काही वेळेला माणसं म्हणतात अहो ज्ञानेश्वरीमध्ये एवढे दृष्टांत द्यायची काय गरज आहे? म्हटलं तुम्ही नव्हता ना समोर सांगायला. तुम्ही समोर असतात तर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायचीच गरज नसती, कारण तुम्हाला काही ऐकायचीच गरज नाही, इतके शहाणे आहात. मला आठवतं एक संमेलन होतं, त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातले विद्वान होते. त्यांनी काय विधान केलं माहिती आहे का? म्हणाले मला नेहमी वाटतं ज्ञानेश्वर महाराजांनी 21व्या वर्षी समाधी घेतली, 22व्या वर्षी हे चूक झाली. मी जर असतो तर त्यांना सांगितलं असतं फार घाई करताय, थांबा. मी हळूच म्हटलं कशा करता? अजून दगड खाण्याकरता थांबा का? कशा करता थांबा? जे 22 वर्ष जगले ते जन्माला आलेल्या दिवसापासून शेवट समाधीमध्ये जाई तोपर्यंत एक दिवस सुखाने जगून दिलं नाही. आणि 22 वर्ष झाल्यानंतर मी सांगितलं असतं, म्हटलं ना तुम्ही नव्हता हेच बरं झालं. आणि एक लक्षात घ्या, एक महत्वाचं सांगतो, हजारो वर्ष दगडासारखं जगण्यापेक्षा एका जाई जुई चमेलीच्या फुलासारखं जगावं. 2 मिनिटं कोणाच्या हातात गेलं तर त्याचं जीवन सुवासिक करतं आणि आपण मरून जातं. हेच त्या फुलाचं आयुष्याचं मजा आहे. काय करता जगून दगडासारखं? हा अनेकाचं आयुष्याचं वरदान आहे, असावं, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कोणी 100 वर्ष जगला तर आम्हाला नको आहे का? आमचा काय संबंध आहे? पण किती वर्ष जगला त्यापेक्षा जगला ते कशा जगला. 22 वर्षच खरं तर 16व्या वर्षीच कार्य संपलं, परवा सांगितलं. पण कसं सुवासिक जीवन, अशी सुमनमाला गुंफली शब्दाच्या माध्यमातून की ती अजून फुलं सुकली नाहीत. 750 वर्ष झाली तरी ती ओलीली फुलं सुकली नाहीत. हेच काव्य. कळलं का? मी सांगतोय ते काय आहे? बोलण्यातलं काव्य. म्हणजे तेच सांगितलं, पण कसं सांगितलं? काव्याच्या माध्यमातून. हा त्याच्यातला भाग आहे. म्हणून नाना प्रमेयांशी परी अनेक विविध निरनिराळे प्रमेय सिद्धांत. काव्य नाटका नाना प्रकारचे सिद्धांत आहेत. नीतीची तत्व, हितोपदेश अथवा सुभाषिते आलेली असतात. लक्षात ठेवा, सिद्धांत कशाचे असतात? नीतीचे तत्वाचे सिद्धांत आहेत. तर काही सांगायला पाहिजेत का? बरं सांगतो. नीती तत्वामध्ये काय सिद्धांत आहेत? लग्न झाल्यानंतर बाईनी कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं. एखाद्या ठिकाणी नोकरी तुम्हाला लागली तर भरपूर पैसे खावेत. हा नीतीचा महान सिद्धांत आहे सध्या. असं बोलणं कळलं का? हां, आपली बायको घरी ठेवावी, बाहेर अनेकाबरोबर फिरावं.
याचं म्हणणं कळलं का? काय सांगतोय मी? नीतिमत्तेचा काही सिद्धांत आहे, कसं वागायला पाहिजे. एखाद्याने तुमच्यावर विश्वास टाकला तर मान कापली तरी हरकत नाही, पण कधीही अविश्वास होऊ नये. लग्न झालं, जे लग्न झाल्यानंतरचे नियम आहेत, एक लक्षात ठेवा, पाश्चात्य देश किती पुढे जाऊ दे, पण कालांतराने त्यांना सगळ्यांना आता इथेच येत आहेत. जेव्हा एड्स झाला ना अनेक संबंधातून, तेव्हा आता सगळे इथेच येत आहेत, एक पत्नी. कालांतराने हे चक्र असंच फिरत येणार आहे बघा. नीतिमत्तेतून जे एक लक्षात घ्या की पूर्वी जे निर्माण झाले असेच बकाल, मग वेदाने त्यावेळेला नीतिमत्तेचे धडे घातले. त्याच्याकरता लग्न संस्था आली. काय आलं? लग्न संस्था आली. म्हणजे इकडे तिकडे बघायचं नाही. भोग वाटला की जनावरासारखं नाही. माफ करा मला, पण जनावराची अवस्था अशी असते, त्या बैलाला, त्या गाढवाला, त्या घोड्याला, त्या जनावरांना ही आपली आई आहे का काय आहे हे कळत नाही. त्याला जनावर म्हणावं, जनावर म्हणावं. मग इथे नीतिमत्तेचे नियम घातले, लग्न संस्था स्थापन झाल्या. बरं का? कसं लग्न? मग त्याच्यामध्ये जरा विचित्रपणा आला, तो भाग निराळा. त्या काळातली नीतिमत्ता आजच्या काळामध्ये कायद्याने सुद्धा बाद ठरवलेली आहे. मी काय आता डिटेलमध्ये सांगत नाही, पण पुष्कळ भाग आहे नाही का, काही नीती आहे. आता जे माळेमध्ये सांगितलं जातं, मला वाटतं त्याच्यामध्ये सगळी नीतिमत्ता आली. मांस खाऊ नकोस, दारू पिऊ नकोस, जुगार खेळू नकोस, परस्त्री पुणी माते समान. संसारिक म्हटल्यानंतर आपल्या मुलाबाळांचं उत्तम परिपोषण कर, नाही का? हो, बाहेरचीला साडी घेण्यापेक्षा, ती एक म्हण आहे माझ्या लक्षात नाही, पण फार चांगली म्हण होती. आता काही माझ्या लक्षात नाही, पण फार अशी शेलकी म्हण होती बघा आमच्या सातारा भागातली. जाऊ त्याचं लक्षात येत नाही, तर मी तरी काय करू? काय माझं म्हणणं लक्षात आलं का? कशा करता सांगितलं? आपल्या पोटी मुलं आलीत, कर्तव्य आहे तुमचं, नीतिमत्ता आहे ती, त्याला उत्तम शिक्षण देणं आणि असं शिक्षण द्यावं की त्याला स्वतःच्या पायावर उभं करावं, परिपूर्ण करावं, ही नीती आहे. म्हणून माळ घालताना जे सांगितलं जातं, मला एकच सांगायचं आहे, तेवढं जरी पाळलं तरी आयुष्य सुखाचं जाईल. किमान तेवढं पाळा बरं का. हजारो रुपये कमवू दे, पण नीतिमत्ता नाही पाळली तर आहे ते पैसे कुठे जातात कुणालाच कळत नाही. कुठे जातात? हजारो रुपये पगार गेला कुठे? का? नीतिमत्तेने वागला नाही म्हणून. आणि नीतिमत्तेने वागल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, वर्म, ज्या घरामध्ये नीती आहे त्या घरातली लक्ष्मी ते घर सोडून कधीही जात नाही, कधीही जात नाही. त्या घरामध्ये धरून राहते ती, त्या घराला सोडून कधी जात नाही. आणि नीतिमत्ता बिघडल्यानंतर ती त्या घरामध्ये राहायला तयार होत नाही. एक मजा सांगतो तुम्हाला, किती माहिती आहे मला माहिती नाही, पण ऐकून ठेवा, इतिहास आहे हा. हे 4 मिनार आहे ना हैदराबादचं, ते का बांधलंय तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर सांगतो. फार जुन्या जमान्याची गोष्ट आहे की त्या काळामध्ये निजामच्या जुन्या इतका अत्याचार माजला की ती लक्ष्मी तिथे राहायला तयार होईना. आणि असं सांगतात की ती जायला निघाली आणि त्या शिपायाने तिथे अडवलं. आता खरं खोटं मला विचारू नका पुन्हा, म्हणजे आणखीन पुन्हा म्हणाल कशात आहे. मी तिथे गेल्यानंतर जेव्हा हैदराबादला गेलो होतो, मी फार जुन्या काळी गेलो. आमचे महाराजांची शिष्यमंडळी तिथे खूप आहेत हैदराबादला. माझ्या असते 400-500 असतील प्रॉपर हैदराबादमध्ये. नेहरू स्टेडियमला माझे कार्यक्रम झाले होते. मला वाटतं इथे नेहरू स्टेडियमच आहे ना. तिथेही कार्यक्रम होता एक 4-5 दिवसाचा. तेव्हा मग ते दाखवलं मला. मग एका जुन्या म्हाताऱ्यांनी सांगितलं की महाराज इथली लक्ष्मी निघाली होती. मग त्या दारवारांनी तिला सांगितलं, म्हणले बाई रात्रीची वेळ आहे, असं जाता येत नाही. ते म्हणले बाबा मला मग फार काम आहे, मला जायचं नाही म्हणू नको. बरं मोठ्याची बाई, आता लक्ष्मीच ती मोठ्याची बाई. ते म्हणले थांब सरकारची परवानगी घेऊन येतो.
मग सरकारची परवानगी तिथला प्रधान फार उशिरा होता म्हणतात हुशार. त्यांनी ओळखलं की ही लक्ष्मी आहे. ते म्हणले यालाच कापून टाका. आणि मग म्हणतात ती जिथे थांबली तिथे ते 4 मिनार बांधलं. आता काय असेल ते तुमचं तुम्हाला माहिती. पुन्हा माझ्याकडे येऊ नका, हे तसं नाही, हे असं आहे. पुन्हा माझ्याकडे यायचं नाही. मी जे ऐकलं आख्यायिका ती सांगितली. कदाचित ती चुकीची सुद्धा असेल, पण एक तरी बरोबर आहे ना. एक तरी निश्चित बरोबर आहे की ज्याच्या घरामध्ये नीतिमत्ता आहे तिथे लक्ष्मी राहते. आणि नीतिमत्ता संपल्यानंतर लक्ष्मी त्या दारातून बाहेर आपोआप निघून जाते. म्हणून नीतिशास्त्र आहे, हितोपदेश आहे. बरं का, आपण आपल्या मुलांना सांगत असतो, बाळा नीट अभ्यास कर. बरं का, चांगल्या माणसांनी सांगितलेला हितोपदेश ऐकावा. हितोपदेश हे सिद्धांत आहेत सगळे. बरं का, नीट वागावं बाबा. हां, बाहेरचे पाहुणे आले पाय पसरून बसू नये. बरं का, ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आहेत, पण हा सगळा हितोपदेश आहे. पण सध्याच्या काळात असं झालंय, हितोपदेशच आवडत नाही, हे सध्याच्या काळाचा महिमा आहे. बरं का, हो, आमचे आजोबा दादा महाराज, माझ्या 10व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. पण मी तुम्हाला सांगू, त्यांना एरवी बोडकं बसलेलं मी कधीही बघितलं नाही. सकाळी उठले की नाही, उठल्याबरोबर कपडे उपडे घातले की रुमाल बांधून बसले. उपरणं असं जवळच असायचं. मग त्यांना कोणीतरी विचारलं, महाराज आपण असे का? ते म्हणाले, माझ्याकडे माणसं दर्शनाला येतात, दर्शन उत्तम असावं, उडीच एक गवाळ्यासारखं जाऊ नये. माझं म्हणणं लक्षात घ्या. मग हितोपदेश जर कुणी आपल्याला सांगितलं, आपल्या वडिलांनी सांगितलं, आपल्या आईनी सांगितलं, आपल्या मित्रांनी सांगितलं, अरे नको रे असे वायफट पैसे खर्च करूस, बघ आज तुझ्या हातात पैसा येतोय म्हणून खर्च करतोयस. एक मी सांगू का, पैसा याची सुद्धा वेळ असते. ज्या वेळेला वेळ थांबते तेव्हा जो आलेला साठवलेला उपयोगी पडतो. म्हणून वायफट खर्च करू नये. हा आता हितोपदेशच चाललाय बरं का माझा. तुम्ही म्हणाल बाबा महाराज काय सांगताय? काही नाही, हितोपदेश सांगतोय. माझं म्हणणं लक्षात घ्या. हितोपदेश शब्दाचा अर्थ काय आहे? पैसा आलाय, वाटेल तसा खर्च केला नाही. वाटेल तसा खर्च कधीही करू नये, वायपट, काही गरज नाही. पण एक सांगतो, जेव्हा पैसा हातात येतो, परमार्थातलं धन सुद्धा असंच आहे. रोज प्रवचन ऐकताय, मी सांगतोय, रोज देवाचं नामस्मरण करतोय, लक्षात ठेवा हे तुमच्या खात्यात पडलेली बॅलन्स आहे. पुढचं सांगतो ते नीट ऐका. खात्यातली बॅलन्स नोकरीवर असे तोपर्यंत लागत नाही, पण ज्या दिवशी नोकरी संपते त्या दिवसापासून खात्यातल्या बॅलन्स लागते. विसरू नका हे कधी. काय मग जगतानाच असं जगावं की बॅलन्स बरोबर. प्रॉव्हिडंट फंड आला 5-6 लाख बरोबर, मग तो आणि तो करेक्ट. रिटायर होताना 10,000 पगार होता, रिटायर झाल्यानंतर व्याज महिना 10,000. माझं बोलणं समजतंय का? नीट व्यवहारी ऐकून हितोपदेश. मग एकाने विचारलं, काय म्हणलं? आम्ही रिटायर झालो सगळं संपलं. म्हटलं मी तुमच्यासारखं उडवलं नाही. याच्यात सुद्धा मी माझ्या 2 पोरीबाळींची लग्न केली, मुलांना शिकवलं. पण लक्षात ठेवा म्हणाले, एकही पैसा, याचा अर्थ कंजूस राहिलो नाही. व्यवस्थित जेवण करत होतो, व्यवस्थित जगत होतो, व्यवस्थित कपडे. पण एक मी तुम्हाला सांगतो, उडवण्याकरता एका मिनिटाला लाख रुपये पुरत नाहीत. आणि ठेवले तर त्या लाखात वर्षाला 8-10% व्याज कमवून 10,000 कमवाल आणि निवांत राहाल. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिली आहे, ऐक्याचे मुद्दळ न मोडे, अहो मूळच्या रकमेला बाद न येता घर बसल्या जर आम्हाला 10 रुपये येत असतील, मूळच्या रकमेला बाद न येता, हितोपदेश. म्हणून मग हो एक सांगू आणि पुढे जातो. हितोपदेशाचा शेवट.
आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात तिथपर्यंत जगाकडे पैसे असतात. ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपेल त्या दिवशी आजूबाजूला कोणाजवळच पैसा नसतो. स्टेटमेंट कळली? समजून सांगतो. आपल्याकडे जिथपर्यंत पैसे असतात ना काय हो तिथपर्यंत तुम्हाला कोणी नाही म्हणतच नाही. माझं बोलणं समजलं का? अहो या 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 माणसं बघा भेटली की नाही, काय लागलं ते या बरं का आमच्याकडे घेऊन जा, कारण त्याला माहिती आहे मागायलाच येणार नाही. मग एक दिवस असा त्याच्यावर उलटा प्रसंग आला आणि त्यावेळेला गेला. त्यावेळेला घरदार इस्टेट संपली होती. म्हणले मागे आपण म्हणाला होता की लागेल तेव्हा या म्हणून आलो. नाही नाही म्हणले त्यावेळची परिस्थिती निराळी होती, माझ्याकडे सुद्धा त्यावेळेला होते, आता माझ्याकडे नाहीत, मी होते म्हणून म्हणालो. लक्षात ठेवा, जिथपर्यंत आपल्याजवळ पैसे असतात तिथपर्यंत सगळ्यांच्या खिशात असतात, पण ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे संपतात तेव्हा या जगात तुम्हाला देण्याकरता 1 रुपया सुद्धा कोणाजवळ नसतो. हे विसरू नका. म्हणून आयुष्यात हितोपदेश सांगतो, कधी आपला खिसा रिकामा करू नका, आपल्या पोटात वागवलेले असले तरी. माझं बोलणं कळलं? चिल्लर त्यांना द्यावी, बंदी नोट आपल्या खिशात ठेवावी. महेश आप्पा मान हलवत आहेत. काय अरे ते सगळं चांगलंच आहे, तसं काही नाही आहे. हे बघा, रोज बाप लेकाने प्रवचनाला यावं याच्यापेक्षा आणखीन काय आहे, वैशिष्ट्य आहे. काय सगळीच मला फार कौतुक वाटतंय की आमचे हे सगळे ट्रस्टी मंडळी आहेत जे जुने, त्या सगळ्यांची पोरं रोज हजर आहेत. आमचे मूळ डुड्डाचारी बसले तिथे. काय हे सगळे आहेतच की बघा, रोज हजर आहेत. लक्षात ठेवा, ही सुद्धा या लोकांची पुण्याई आहे. यांनी जी गणपतीची सेवा केली तेव्हा त्यांच्याही मुलांना वाटतंय की आपण जावं आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये काहीतरी घ्यावं, ऐकावं, आणि उगीच हाजरी लावत नाहीत. हो, अगदी मन लावून, टाळी देऊन, हसून, ओढून, वा. माझं म्हणणं काय, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून कधीही वायफट खर्च करू नका. आणि एक लक्षात ठेवा, दान जर केलं तर देव 1 रुपया दान केलं तर त्याच्यापेक्षा 10 पटीने नाही 100 रुपयाने देतो. ही वस्तुस्थिती आहे. हे बघा, तुकाराम महाराज किती सुंदर लिहित आहेत. हितोपदेश. जोडोन या धन उत्तम व्यवहारे, पण उदास विचारे वेची करा. धन उत्तम पद्धतीने जोडवा, वाईट मार्गाने नको. एक मला गांधीजींचं फार सुंदर वाक्य आठवतं. फार सुंदर वाक्य आहे. त्याने असं लिहिलं इंग्रजीमधून, द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट. अर्थ कळला का? शेवट महत्वाचा नाही. एक म्हणाला मी घर बांधलं, वा वा वा, वास्तू शांती झाली, बरं झालं. घर बांधलं, शेवट चांगला झाला हे महत्वाचं नाही, कसं बांधलं हे महत्वाचं. द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट. काम माझं शेवटला गेलं याला महत्व नाही, गेलं शेवटला ते कसं गेलं हे महत्वाचं आहे. लक्षात ठेवा, नको त्या मार्गाने शेवटला गेलं तर घरात आहे त्यांनाही सुख लागत नाही. वाम मार्गाने आलेली कोणतीही गोष्ट समाधानकारक देत नाही. उत्तम असावं. मी तुम्हाला एक सांगतो, थोडकं असावं पण उत्तम असावं. वाम मार्गाने गेलं तर कोणालाही सुख दे. एक सहज गोष्ट आठवली, सांगतो. कधीतरी मागे सांगितली असेल नसेल, पण आता योगाने पुन्हा ऐका, काही बिघडत नाही. काही काही गोष्टी पुन्हा ऐकल्या तर चांगल्या असतात. एक गावाला एका माणसाने घर बांधलं. मुंबईला राहायला, कमवले पैसे, घर बांधलं, चांगलं घर बीर, मग वास्तुशांती. मग गावच्या सगळ्या लोकांना बोलवलं, काका, मामा, दादा, बाबा, आजोबा, आजूबाजूचे मित्र लहानपणचे. आणि तुम्हाला काय सांगू, मग ती पूजा बिजा ब्राह्मणाच्या हातून वगैरे सगळे बोलवलं पंक्तीला. अहो, चांदीची ताटं, चांदीचा वाट्या, चांदीचे तांबे, असे 50 ताटं, 50
2-2, 3-3 वाट्या गडवे, बरं का. आणि एका बाजूला त्या ब्राह्मणाला जेवायला वाढलं. ते जेवताना त्या ब्राह्मणाला असं वाटलं, एवढी ताटण एवढ्या वाट्या आपण जर 2 घालून नेल्या तर काय कळतंय. आणि कुठे पत्ता लागायचा, मालक कुठे. प्रत्येक ताटात 3-3, 4-4 अजून पडले असतील. 150-200 वाट्या, त्याच्यातल्या आपण 2 घालून नेल्या तर नेल्या तर नाही. मी हे बघितलंय बरं का. मी आमच्या घरातलं उदाहरण सांगतो. आप्पा आमच्याकडे मुंबईला पूर्वी सप्ते होत असत. आणि दादा महाराजांनी अशी मला वाटतं 1000 वाटी घेतली, 1000 पेले घेतले, कोणाचं मागायला नको म्हणून. अहो बायका पंक्तीतून पत्रावळ पण वाटी असायची, उठताना अशा उच्चात लपवायची. मग मला लक्षात आहे, एक मनुष्य होता आमच्यात, त्यांनी ते बघितलं. गेल्याबरोबर बाई बायका म्हणले नाही, तुमच्या अंगाला हात लावत नाही, फक्त तुमच्या ओच्यात काही ते काय लपवलं ते काढा. अहो असं झटकल्याबरोबर 4-4 वाट्या खाली पडल्या. माझं म्हणणं नीट लक्षात घ्या, अवघड असतं. नीतिमत्ता सांगतोय बरं का. नीट जेवा, नीट खा, नीट राहा, नाही तर जिथे जाल तिथेच त्याला बुडवायला बसाल. असो, अशी प्रवृत्ती असते. हा ब्राह्मण सज्जन होता, म्हणजे त्याला असं कधी आयुष्यात वाटलं नाही. अत्यंत काही माणसाने ह्या सवयाच असतात, मी अगदी कितीतरी बघितलंय. अहो माझ्या गंमत सांगतो, माझ्या दिंडीमध्ये पूर्वी 100-200 टाळ होता, आता एकही टाळ शिल्लक राहिलं नाही. नाही तो म्हणाल तुमच्या दिंडीतले वारकरी चोर आहेत का? चोरबीर असं काही नाही, पण काळजी नाही. आता तुम्हाला सांगू, आता माझ्या दिंडीमध्ये वारीच्या रस्त्याने 1000 टाळ असतो, पण माझा एकही नाही, आणि एकही टाळ दिंडीतला जात नाही. त्याचं कारण कळलं का? वाजवला की गुंडाळून आपल्या पडशीत, हे काय महाराजाचं आहे, पडू दे काय. म्हणून तुम्ही म्हणाल सध्या एवढा तुमचा फड मोठा, किती टाळ आहेत? जेमतेम 5 असतील, याच्यापेक्षा काही जास्ती. माझं म्हणणं नीट लक्षात ठेवा, ही सुद्धा नीतिमत्ता आहे. आपलं ते आपलं नाही, दुसऱ्याचं असेल तर ते सुद्धा नीट पद्धतीने जपावं. नाही तर काही माणसं त्या एखादा चांगला सोफा सेट ठेवला ना बसवायला, बसता बसता भोक पाडून त्याच्यात बोट घालतील त्या ह्याच्यामध्ये. मी अतिशोक्ती सांगत नाही, त्या तुमच्या घरी सुद्धा असं ते फोम असतो ना, त्याच्यामध्ये ते आणखीन थोडंसं फाटलं असेल तर जास्ती फाटून. बरं पाहुणा असल्या कारणाने आपल्याला त्या सांगता येत नाही, जरा नीट बस. आता काय करावं, विचित्र प्रवृत्ती. मी विषय सोडून बोलत, नीतिशास्त्र हितोपदेश मजा सांगतो. झालं ती नेल्या 2-3 वाट्या, घरी गेलं आणि कुठे रात्रभर झोप. सगळ्याच्या मागे नीतिमत्ता असावी तर सगळं नीट असतं, नाही तर काही नसतं. घरातल्यालाही सुख नाही, बाहेरच्यालाही सुख नाही. रात्रभर झोप नाही. शेवटी म्हणाला काय बाबा, म्हणाला काय आपल्याला कळत नाही, पण हे असं आयुष्यात कधी घडलं नाही, पण आज घडलं. जाऊ द्या म्हणलं, त्याच्या घरीच जाऊ आणि त्याला विचारू ही काय भानगड आहे. आयुष्यभर गेली 60-70 वर्षे इमानदारीने जगलो, आज असं का वाटलं मला, ह्याचं उत्तर तू दे. हुशार होता तो ब्राह्मण. तो म्हणाला याच्या धनात काहीतरी भानगड आहे. झालं गेल्याबरोबर या 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 शास्त्री बुवा, या शास्त्री बुवा, या या बसा. अगं शास्त्री बुवा आलेत, लाडू घेऊन ये. ते म्हणले बाबा जरा बाजूला या आतल्या खोलीत. अहो म्हणले काल त्या चुकून 2 वाट्या आल्या. अहो राहू द्या, काय त्याच्यात. ते म्हणले राहू द्या नाही, मला एकच सांगा, हे तुम्ही जे एवढं जमवलं ते. म्हणलं असं करा, अजून 5 घेऊन जा वाट्या. पण हा प्रश्न विचारू नाही म्हणला, मला नको नाही म्हणला. 5 ताटं, 3 वाट्यात 5 तांबे. तो म्हणला 2 वाट्या लिहिल्या, ते एका रात्रीची झोप गेली.
आणि ताटासकट जर सगळंच माझ्या घरी नेलं तुझं तर बाबा आयुष्यातून उठीन, हे तुझं तुला लकलाप. पण नाही म्हटलं कुणाला बोलू नका बरं का, खरं तुम्ही म्हणता तसंच आहे, नको ते गिरंदे, हां जा जा म्हणते. माझं म्हणणं कळलं का? नीतिमत्तेतून जे आलेलं असतं, सात्विकपणातून जे आलेलं असतं, ते केव्हाही सुख देतं, ते केव्हाही समाधान देतं, ते केव्हाही आनंद देतं. महाराज म्हणाले आता हे सगळे सिद्धांतच आहेत बरं का, हे प्रमेय आहेत. काय म्हटलं मी? नीतिमत्तेतून जे धन आलं ते सुख देतं, हा प्रमेय आहे, हा सिद्धांत आहे. हा पुढे महाराज म्हणाले माधारी उचित पदे माधारी शब्द समूह. आता पुढे जाऊया जरा. तेथ व्यासादिकांचे मती तेची मेखळा मिरविती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. व्यासादिकांची मती. आता काय बोलावं व्यासांच्या बद्दल? हे जे सगळं वाङ्मय निर्माण झालं ती सगळी कृपा व्यासांची आहे. वेद अनेक होते, त्याचे 4 केले. पुराण 1 कोटीच्या वर श्लोक होते, त्याची 18 केली. कथा रूपामध्ये केली, पुराणांच्या रूपात केली की सर्वसामान्य माणसाला ते कळावं, ते उमगावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानेश्वरीचा जोबी आहे, म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकी तिनी, या कारणे म्हणिपे पाही व्यास उच्चिष्ट. जगामध्ये जेवढं तत्वज्ञान आहे, जेवढं पुराण आहे, जेवढे हे काय नीतिमत्ता आहे, हे कुणाचं आहे? व्यासांचं उच्चिष्ट, असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत म्हणतात. बादरायण व्यास बरं का, बादरायण व्यास, प्रत्यक्ष कृष्ण द्वैपायन व्यास. म्हणजे व्यास म्हणजे प्रत्यक्ष देवाचाच अवतार. व्यासो नारायण. कोण म्हणतात त्यांना? व्यासो नारायण. मग इथे काय म्हणतायत की तरी व्यासादिकांची मती. आता असे जे व्यास बरं का, त्यांची योजना कुठे केली आहे तुम्हाला कळलं का? मेखळा सांगतोच ते, पण पहिल्यांदा मेखळा सांगतो मग ते सांगतो. म्हणजे गणेशाच्या मूर्तीला कमरेला जी मेखळा, पूर्वीच्या काळी शिवलेलं वस्त्र घालत नव्हते. शिवलेलं वस्त्र घालणं हे शास्त्रात न बसणारं होतं. शास्त्र सांगतो थोडंसं माहिती असावी. मग पूर्वीचे जर आपण फोटो बघितले पुरुषांचे किंवा बायकांचे, पुरुष कसे असायचे? खाली पितांबर आणि त्याला वर एक वस्त्री असू नये म्हणून इथे मेखळा असायची. म्हणजे असा बांधून, आता गणपती लावतात की तुम्ही अशी वर, तुमची मला वाटतं सोन्याची आहे, अशी मेखळा, म्हणजे असं वर बांधून त्याला असे 2 सोगे सोडलेले मेखळा. त्याने कमरेच्या ठिकाणी का योजना केली आहे कळलं का? मला असं वाटतं व्यासांच्या बुद्धीचा व्यासच एवढा मोठा होता, सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात न येणारा होता. आणि मेखळा पूर्वीच्या माहिती थोडक्यात सांगतो बघा. मग असं उपरणांगावर आणि किरीट. बायका सुद्धा कांचोळ्या घालत होत्या असं. आणि बघा ती पूर्वीची, म्हणजे एक असं फडकं घ्यायचं आणि अशी लावून मागे गाठ बांधायची. आता हे ब्लाऊज वगैरे असं नव्हतं. मागच्या काळामध्ये झंपर होते. म्हणजे आमच्या लहानपणी आमची आई बी आम्हाला सांगायची, अरे शिंप्याकडून माझा झंपर घेऊन ये. मग इतकी असेल ती चोळी, पुढे असं साडीवर येईल तो झंपर, मग पुढे ब्लाऊज, मग ते जाऊ द्या. आता मग इथपर्यंत आलं, इथपर्यंत गेलं, पुन्हा इथपर्यंत येतं. आता कुठपर्यंत काय जातंय देवाला माहिती. आता काय आपल्याला त्यातलं काही कळत नाही. फॅशनमध्ये सुद्धा बघा, पॅन्ट तुम्ही बघितलंय का? मध्ये ते आलो तर बेल बॉटम, ते एवढं असं हलायचं की सगळा रस्ता झाडत जायचं. मग ते कमी झालं इतकं झालं की एकदम फिट. असे हे शिवण्यातून प्रकार झाले. नको ते शिवलं म्हणून शिवणं आलं.
काय पण पूर्वीच्या काळी कसं होतं की स्त्रिया असू दे आणि मग ती कांचोळी असून सुद्धा अंगावर स्त्रियांच्या शेला असायचा. जर का मोठ्या मोठ्या खानदानी स्त्रिया असायच्या की नाही, अजून सुद्धा पूर्वी हे पठारे प्रभू म्हणा, अमके म्हणा, एक जर बाई जर बाहेर निघाली तर ती अंगावर शाली घेतल्याशिवाय बायका बाहेर पडायच्या असा त्याच्यातला भाग होता. म्हणून इथे काय आहे की कमरेला गुंडाळलेला शेला, करगोटा, कमरपट्टा, मग तिथे काय जोडलेलं आहे, मेखळा. सुंदर. व्यासादिकांची मती, व्यासांची मती अलौकिक होती. आपल्याला सगळ्यांना कथा श्रुत आहे की हे लिहायच्या वेळेला भारत गणपती बाप्पांना सांगितलं, महाराज आमचं लिखाण आपण कराल का, कारण शॉर्ट हँड सुद्धा तसाच लागतो, कोणी जमत नसतं. एखाद्या मोठा माणूस असला की नाही त्याला लिपिक म्हणतात, शॉर्ट हँड टायपिस्ट, तो तसा तसा करत बसला तर ते संपलं. त्यांनी बोलायचं नाही, खटखट 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 करून घ्यायचं आणि बरोबर टाईप करून आणून द्यायचं. तसा गणपती बाप्पाला ते म्हणाले आमचं लिखाण आपण करावं, आम्हाला सांगायचं आहे. ते म्हणले तुमचं करू, पण थांबला की टाक खाली ठेवू. अवघडच की आता हे. आपलं कसं चालतं, अल्या शिरी नाही काढा, माझ्यापेक्षा लहान आहे, चिरंजीव. राजमान्य ते गेला आता, नाही तर पूर्वीच्या काळी ठरलेला म्हणा राजमान्य, राजश्री, अमके अमके. आता श्री सौ असायचं, आता सौ नाही, श्रीमती. श्री आणि श्रीमती. मग कशी सुरुवात करावी, क्रूसा न विवी, बरं का नुसता नमस्कार विनंती विशेष, असे पुष्कळ लिखाणाचे प्रकार आहेत. कशा करता सांगितलं, आपली कॅपॅसिटी बघितली का सांगण्याची. तेव्हा गणपती बाप्पा म्हणाले व्यास महाराज आम्ही आपलं लिखाण करू, पण अट एक आहे, थांबायचं नाही. व्यासाने डोकं धरलं, म्हणले बाबा हे अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, याच्या हातून लिखाण लिहिलं तर ते मंगल होणार आहे. लिखाण लिहिणारा सुद्धा चांगला पाहिजे, नाहीतर ते वेडवाकडं आपण. अहो हे बघा, एक सांगतो तुम्हाला, हे जे शॉर्ट हँड असतात ना ते नीट लागतात, विश्वासू. नाही तर आपण लिहायचं की तुमचं टेंडर पास झालं आणि तिथे नापास करून टाकायचं, दचा. हे काय पुण्याला माहीत नाही काय? त्या शनिवारवाड्यात काय झालं, काय धराचं झाला, धराचा धचा मा झाला, सगळी पेशवाई संपली, सगळा इतिहास बदलला. किती अवघड आहे, लक्षात ठेवा. तेव्हा लिपिक कसा पाहिजे, इतका विश्वासू की त्यांनी उलट जर काही चुकलं तर तिथे ते योग्य तऱ्हेने करणं. एवढ्या करता हाताखालचा त्याला PA म्हणतात, पर्सनल असिस्टंट. त्याला सगळ्या माहिती असतात, ही फाईल कुठे आहे, ती काय आहे. मग आता एवढं लिहायचं भारत म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्रमेय आहेत, सिद्धांत आहेत, कथा आहेत, काव्य आहे, नाट, सर्व आहे त्याच्यात. मग म्हणाले लिहितो पण अट आहे, एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. एक क्षण थांबले, लिखाणाला सुरुवात व्हायची अगोदर. ते म्हणले बाप्पा आमची एक अट आहे. ते म्हणले काय, आमचा प्रत्येक शब्द ना शब्द कळल्याशिवाय तुम्ही लिहायचा नाही. आता बुद्धीचा व्यास बघितला का केवढा मोठा. तुम्हीही कळल्याशिवाय लिहायचं नाही. आणि जेव्हा जेव्हा दमायचे तेव्हा असे कूट श्लोकमध्ये टाकायचे की नेमका हा ह्याचा हा अर्थ असेल का, हा ह्याचा आता अर्थ असेल. असे जे गणपती, तितक्यात हे पण मी पाणी पिऊन घेतो. काय म्हटलं मी, हे मध्ये पाहिजेच, विश्रांती थोडीशी मध्ये पाहिजे. बोलून 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 सारखं बोलायचं म्हणजे काय. बाजारात विकत आणलं नाही म्हणून काय झालं, हे काय बाजारातून विकत आणलं नाही, पण विकत आणलं नाही
पण आवाज बसतो तेव्हा कळते की आवाजाचं मोल काय आहे, कळलं का? म्हणून त्याला विश्रांती. आता बघा केवढे व्यास आणि कसे त्यांचे लेखक. म्हणून व्यासादिकांची आमती. व्यासादिक, अधिक म्हणण्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक आले. वशिष्ठ आले, वाल्मिक आले, बरं का. हे मोठे मोठे सगळे ऋषीमुनी होऊन गेले, तत्वचिंतक होते, विचारवंत होते. मग आता व्यासादिकांची आमती तेची मेखळा मिरविती. एक लक्षात ठेवा, व्यासानी हे महाभारत केलं, भागवत लिहिलं, म्हणून सर्वसामान्य माणसांना आज परमार्थ करता येतोय. आज बघा आपल्याकडे ज्ञानेश्वरी वगैरे चालते, भागवत चालतं, म्हणजे एकादश स्कंद, तुकोबाराचे गाथे चालतात. पण उत्तर हिंदुस्थानमध्ये दोनच ग्रंथ चालतात जास्ती, एक रामायण आणि मदभागवत. काय तिथल्या लोकांना कथा ऐकण्याच्या खूप आवड, माहिती असल्या तरी. कारण का? जो भागवत कथा करेल त्याचं कल्याण होईल, त्याला यश संपादन होईल, म्हणून आपल्याकडेही त्या कथा चालतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये तर वारकरी संप्रदाय हा अग्रगण्य संप्रदाय आहे, बरं का. आता आपल्याकडे भागवत कथा करू लागलेत, नाही असं काही नाही. पण एक सांगू का, या जे भागवताचे 12 स्कंद आहेत, त्या 12 स्कंदामधले जो कृष्णचरित्रातला भाग आहे त्याच्यातली ज्ञानेश्वरी, गीता आणि त्याच्यातलाच भागवत. म्हणून आमच्या संतांनी काय केलं की त्याच्यातला कथेचा भाग बाजूला ठेवला आणि गीतेच्या रूपाने तत्वज्ञानाचे 750 श्लोक उचलले. अध्याय किती श्लोक? 700 श्लोक, अध्याय 18चे लेख ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत. 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, परे देवो बोलिले एक, जे दुजे नाही. 700 श्लोक, 18 अध्याय, पण देवाने एकच सांगितलं. म्हणून कृष्णचरित्राचाच गीता कृष्णानेच सांगितली आणि एकादश स्कंद भागवत कृष्णानेच सांगितलं. पण हे जे 2 भाग आहेत ते तत्वचिंतनाचे आहेत, बरं का. त्याच्यामध्ये अध्यात्म सांगितलं. मग नरसिंहाची कथा आली, वामनाची कथा आली, वरा अवताराची कथा आली. ह्या सगळ्या अवतार कथा, रामचरित्र आलं, कृष्णचरित्र आलं, सुदामाची कथा आली. आता त्या आपण त्या कथा चालूच आहेत की. पण आपल्या तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून 2 वर्ष कृष्णचरित्र मी तुम्हाला सांगितलं, राहिलेलं सांगेन, त्याच्याबद्दल काही तसं काही सोडणार नाही मी, काय तेही सांगेन. आणि इच्छा प्रगट केली तो अमृतानुभव. फक्त देवाजवळ एवढीच प्रार्थना करा, तुम्ही असावं मी असावं, बस. दुसरं काही प्रार्थना करायची नाही आहे. तुम्हालाही देवाने उत्तम आयुष्य द्यावं, उत्तम आयुर आरोग्य द्यावं, मला प्रवचन करण्याकरता देवाने शक्ती द्यावी, सामर्थ्य द्यावं. माझी खात्री आहे एवढं 2 असेल ना तर सांगायला काय तोटा आहे. अहो, आमच्या दुकानातला माल संपेल, पण साधू संत दुकान इतकं गच्च भरलेलं आहे, माल काढला की मागून ढीक पडलाच, कधीही कमी पडत नाही. एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, वैष्णवांचा माल खरा, तुरतुरा वस्तुसी. वैष्णवांचा माल हा खरा आहे, खरा असल्या कारणाने त्याला तोटा कधी पडणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, व्यासादिकांची मती हीच. त्याच्यामध्ये मग अनेक गोष्टी आल्या. मग आमच्या संतांनी फक्त या 2 घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये जे ज्ञानेश्वरी घेतली, त्या ज्ञानेश्वरीतला हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगितलेला गणपती आपल्या पुढे चालू आहे. आज थोडंसं 5-10 मिनटं उशीर झाला. त्याचं कारण त्या अण्णाभाऊ साठ्यांची आज मला वाटतं पुण्यस्मरणाचा दिवस आहे. जिकडे तिकडे मिरवणुका आहेत, रस्ते इतके पॅक की मला वाटलं शेवटी जरा डोकं बाहेर काढलं, गाडीतून डोकं बाहेर काढलं. ते पोलिसांनी बघितलं, त्याला म्हटलं इकडे बाबा माझं प्रवचन पलीकडे चाललंय, जरा हे डोकं तिथे गेल्याशिवाय चालायचं नाही. मग त्यांनी विचाराने सहाय्य केलं, सगळा ट्रॅफिक थांबवला, आमची गाडी आपली मधून काढून दिली. नाही ती इथून फोन चालूच. अहो कुठे आता काय करू, बिल्डिंग दिसते पण आत शिरता येईना, काय कठीण झालं. समोरून दिसतंय तिथे 10 मिनिटं उभा. आता मी म्हटलं काय करावं,
गणपती बाप्पा म्हणले ठीक आहे, जाऊ दे, काही हरकत नाही आहे. हो, थोडंसं असं मागे पुढे होतं तेच जीवन न रे, कधी असं कधी तसं, पण हे आत्तापर्यंत जे पार पडले ते गणपती बाप्पाच्या कृपेने आहे. असेच पुढचेही कार्यक्रम पार पडतील की त्याच्या चरणी प्रार्थना. पांडुरंग ज्ञानोबा तुकोबा चरणी प्रार्थना.